गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या दृष्टीनं बहुचर्चित असणारा शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून जाणार, कुठल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना या बाबतीत जमिनी गमावाव्या लागणार, याबाबत चर्चा सुरू होती आणि अंतिम आराखडा आणि या रस्त्याचा महामार्गाचा अंतिम मार्ग आता निश्चित झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या गावातून हा महामार्ग जाणार याबाबतची शासनानं अधिसूचना जारी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये हा मार्ग जाणार असून या मार्गामध्ये सोलापूर जिल्ह्यातील कुठल्या गावांचा समावेश होणार आहे या बाबतीत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये मेडशिंगी या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाचा प्रवेश होणार आहे. या महामार्गाचं वैशिष्ट्य म्हणजे हा मार्ग कुठल्याही गावातून जाणार नाही, तर गावाच्या लगतच्या परिसरातून हा खुल्या जागेतून, खुल्या शेतकऱ्यांच्या शेतातून मार्ग जाणार आहे. त्यामुळं कुठलीही गावं या महामार्गामुळं बाधित होणार नाहीत. मेडशिंगी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणारा हा मार्ग बार्शी तालुक्यातील रुईवर तलावाच्या वरवंडी, बेलाडा, सुरडी, गौडगाव, नरेगाव पासून रुई आणि मालेगावच्या मधून हा मार्ग मुंगशीला येणार आहे. मुंगशी येथून पुन्हा रातंजन या गावावरून हा मार्ग सर्जापूर आणि वैरागच्या मधून, वैराग हे बार्शी तालुक्यातील महत्वाचं गाव आहे, परंतु त्या गावातून न जाता हा महामार्ग सर्जापूर आणि वैरागच्या मधून मुक्ताई वॉटर पार्क जे आहे बार्शी तालुक्यातील, त्या मुक्ताई वॉटर पार्कच्या लगतच्या परिसरातून ढोराळे या परिसरामध्ये जाणार आहे. ढोराळे गावच्या शिवारातून हा महामार्ग पुढं सावळी, धानोरे या बार्शी तालुक्यातील गावामधून पुन्हा माढा तालुक्यामध्ये हा महामार्ग प्रवेश करणार आहे. मानेगाव आणि चव्हाणवाडी या दोन्ही गावाच्या मधून वाकावच्या लगतच्या परिसरातून हा महामार्ग केवड आणि खैरेवाडी या गावाच्या लगतच्या शेतामधून जाणार आहे. त्यानंतर खैरेवाडीहून विठ्ठलवाडीहून उपळाई खुर्द, उपळाई बुद्रुकच्या मधून हा मार्ग पुन्हा रोपळे, वडाची वाडी, सोलंकरवाडी, बावी, मोडलीम, आरण आणि तुळशी या गावामधून करकंब या ठिकाणी पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे. तर आरण या ठिकाणावरून करकंब गावामध्ये प्रवेश करणारा हा मार्ग करकंब गावालगतच्या व्यवहारे वस्ती इथून थेट करकंबच्या जवळून नेमतवाडीला निघणार आहे. नेमतवाडी या पंढरपूर तालुक्यातील गावातून पुढं सांगवी आणि बादलकोटच्या मधून हा मार्ग पेहे, आवे आणि नांदोरे या ठिकाणी जाणार आहे. नांदोरे हे भीमा नदीच्या लगतचं गाव आहे आणि नांदोऱ्यावरून नेवरे आणि जांभूड या ठिकाणी दोन गावांना जोडणारा पूल या महामार्गावरती, भीमा नदीवरती नव्यानं होणार आहे. या पुलामुळं पंढरपूर तालुक्यातील नांदोरे आणि माळशिरस तालुक्यातील नेवरे हे गाव भीमा नदीवरील पुलामुळे जोडलं जाणार आहे आणि त्या पुलावरून हा शक्तिपीठ महामार्ग माळशिरस तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे. तर माळशिरस तालुक्यामध्ये नेवरे, जांभूड, विठ्ठलवाडी, माळखांबी, उगडेवाडी या परिसरातून हा महामार्ग वेळापूर या ठिकाणी जाणार आहे. वेळापूर आणि मजरेवाडीच्या मधून घुमेरा जो ओढा आहे त्या ओढ्यावरती पुन्हा एक पूल होणार आहे आणि तो पूल ओलांडून हा महामार्ग निमगाव हद्दीमध्ये जाणार आहे. निमगाववरून गारवाड आणि चांदापुरीच्या मधून हा मार्ग सोलापूर जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये जाणार आहे. तर महाराष्ट्रातील एकूण 13 जिल्हे आणि 40 तालुक्यातून गोवा ते नागपूर हा जो 856 किलोमीटरचा महामार्ग जाणार आहे, तो कुठल्या गावामधून जाणार
याची शेतकऱ्यांना आतुरता लागली होती. मात्र या माहितीमुळं आता शेतकऱ्यांना आपल्या गावातून हा महामार्ग जाणार का, आपल्या शेतातून हा मार्ग जाणार का आणि या महामार्गाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना किती मिळणार याचं औत्सुक्य निर्माण झालेलं आहे. मात्र महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. ही माहिती समोर आल्यानंतर त्याबाबतची सगळी सत्यता आमच्या समोर मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा परफेक्ट न्यूज. धन्यवाद.